इतके सत्य पुरावेत आपले महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी पुरावे बघितले असतील गठ्ठे, हे असून सुद्धा रद्द करा म्हणून दबाव आणलाय. काय इतकं आरे गेले ते शिरसाट साहेब मला कळत नाहीये. इतक्या मधल्या काळात चांगलं काम केलं त्या माणसानं. आम्ही वारंवार मीडियात नाव घेतलं त्यांचं, पण आता हे शिंदे साहेबाकडूनच कट असेल तर ते उदय सामंत साहेबांची यांची मरमरच व्हायला गेली ना, शंभूराजींची त्यांची. कारण त्यांच्याच ऑफिसमध्ये मराठ्यांच्या विरोधात करणाऱ्या ओबीसीच्या बैठका होत्या. प्रवक्ता उड्या का आणतो ते मराठ्याच्या लोकांनी बघितलं. काल ते काहीतरी प्रकरण आले बाहेर त्याच बाळासाहेब भवन मध्येच. तेच प्रवक्ते तेच नेते तेच एकामेकाला शा देतात. तिथं काय करतो शिंदे विरोधात येतो हा. तू शिंदे बाळासाहेब भवनला काय करतो? एकनाथ शिंदेच्या प्रवक्त्या संघ. किती साधा सोपा विषय. महाराष्ट्रात येडे नाहीत मराठे शिंदे साहेब. फक्त तुम्हाला जातवान मराठा समजेल होतं म्हणून आम्ही जेव्हा पार प्रेम करत होतो तुमच्यावर. आता पवार साहेब म्हातारे झालेत. अजित दादा आणि शिंदे साहेब आता मराठ्यांचे पक्षातले म्हणून मराठी तुटून दोघांनाही मतदान करत होते. का खोटं इथं उभा राहिले सगळे. कारण त्यांच्यात कोणी लीडर नाही राहिला वा मराठ्याचा पक्ष नाही राहिला. शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायचे. आणि बराच म्हणावं लागेल तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुशेला आहे. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात. आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजे. त्या मताचे हे उपकाराची परतफेड करता तुम्ही आमच्या. म्हणजे आम्ही लोक अंगावर घ्यायची. लोक पैसे घेतात कचाकची प्रचाराला कशाला. तुमच्या आठवड्याला हात लावला नाही. दाखवून द्या तुम्ही जर जातवाद नसताना शिंदे साहेब दाखवून द्या कुठं पैसे पदक घेतले असले की तळतळ. मग याच्यासाठी चालले की तुम्ही या जिल्हा परिषदेच्या मेंबरच्या नावाखाली आमचे वाटोळ करायला लागलात मराठ्यांचं. आणि हे तुमचे प्रवक्ते काही समन्वयक तुम्ही पेरलेत. तुमचेच समन्वयक सगळे ते. तुम्ही गणित आंदोलन त्या याच्यात उभा करायला लावताय क्रांती चौकात. तिथं तुमचे शिरसाटण हे आता माणसं देणार. बैठका होणार तुमच्या शिवसेनेच्या नेत्याच्या कॉलेजवर संभाजीनगरच्या. आणि मग हे म्हणणार आता मराठ्यांच्या विरोधात आंदोलन म्हणजे माझ्या विरोधात आंदोलन. आणि मग पब्लिक गोळा. पब्लिक कोणाची तर कोणत्या जातीची. पुरीनार कोड तुमचा शिरसाट आणि तो घुमरेंचं पण सुद्धा नाव येत आहे. खात्री करतो मी पण त्याचं बी नाव येत आहे. अरे घुमरे मामा. मामा केलाय पठ्ठीने तुम्हाला राज्यात मामा. 6 नंबरला होते मामा तुम्ही 6. माझ्या मराठ्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं. जीवाचं रान केलं. जीवाचं रान माझ्या मराठ्यांच्या पोरांनी. इतक्या लवकर विसरला. वेळ लागत नाही. 10-10 15 10-10 बाऱ्या निवडून आले सुद्धा पडलेत. इतका मृत्यू आले करू नका. मयात नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी. मामाशिवाय ते तुम्ही ह्या नावाखाली मराठीचं वाटोळ करणार. आता तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू दे. तुमच्या जिल्हा परिषदला तुम्ही मराठ्याचं आयुष्य बरबाद करणार तर शिंदे साहेबांची मी इतकी शिटा पाडणार. शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही तर साहेब मोदी साहेब लोकसभेत लय नोटा चाललेल्यात लोकांना. काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. याच्यात काय मराठीत वाटलं नाही याच्यात. शिंदेच्या मराठीत वाटलं नाही याच्यात. फडणवीसच्या पक्षाचं मराठीत वाटलं नाही याच्यात. तुमच्या लेकरा बाळासाठी तळमळ करतोय मी. तुमचे नेते उलट वागायला लागलेत मराठ्यांनी लक्षात ठेवा. भाजपमधल्या मराठ्यांनी शिंदे साहेबाच्या मराठ्यांनी लक्षात ठेवा. हे तुमचं वाटलं व्हा म्हणून उलट चालायला लागले. तुमच्या पक्षासाठी आमच्या जीवात का जीव घ्यायला लागला तुम्ही. कशामुळं. मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही.
प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक, त्या गटाचा नाही निवडून आला त्या गटाचा निवडून आला. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या समोर हिंडत आहेत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार, चिरीमिरी त्यांना तिकडे चालू. जातवंत रक्तवान आहेत साहेब, आम्ही जातवंत अस्सल रक्ताचे आहेत शिंदे साहेब, आणि तुम्हाला बी आम्ही अस्सल रक्तवान समजत होतो, म्हणून तुमचं जीवाभावातून काम करीत होतो आम्ही सगळे. तुम्ही आम्हाला एवढं शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब नाराज करायला नको. तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही आणि लय दुश्मने घेतले. आम्हाला अपेक्षाच नव्हती आमचा शत्रू तुमच्या शिवाय आहे. एकदा तुम्ही घेतला होता तरी सोडून दिलता आम्ही. आमचा एक जालन्याचा महान नेता आहे तुमच्याकडे. मराठ्यांना कोयत्याने काप म्हणणार आहेत, त्यांनी उपनेते केली. म्हणलं जाऊन द्या, हुकला असं शिंदे साहेबाकडून, वाटलं हुकला असं जाऊ द्या. तुम्ही तर आमच्या नळीच कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाही, कारण मिंदा नाही कुठं म्हणून कचाकच बोलतोय. ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील, मी मोकळा नाही. आणि तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता दोघं जण फडणवीस तुम्ही. मी मोजतच नाही तर जेलला फिरला, पण मराठ्याचं वाटलं मी होऊ देऊ शकत नाही. मला ह्या प्रकरणात बोलायचं नव्हतं. राजकारण माझा विषयच नाही, पण तुम्ही कालपासून रांगवायला लागते. आंदोलन धोक्यात, आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळालं धोक्यात, पोरांचा विषय धोक्यात येणार का आता? कशा रद्द केले रे? काय कारण आहे रद्द करायचे? त्या बावनकुळे सांगितलं म्हणून रद्द केली. काहीच कारण नाहीत ना. बावनकुळे मालक झाला का फडणवीसांचा? काय चुकीचं बोलतोय विखे पाटील मी आणि लाडसाहेब? काय चुकीचं बोलतोय मी? महाआरक्षणासाठी चाललंय, चालू द्या. मी इतका खुनशी आहे ना, एखादा जर मात्यात बसला ना, तो किती गुंडन दादा असू द्या, मी त्याचा बाजारात उठितोय. तुमचे इतके भ्रष्टाचार आहेत, जेलला सडीन तुम्हाला मी. मग लेकरं सुखाने खायला लागलेत, गरीबाचे लेकरं शिकायला लागलेत, नोकऱ्या लागा लागलेत. तुम्ही खरं असून फाशीला लटकायला लागलात आणि मराठ्यात गैरसमज पसरायला लागलेत. आमचे बी काय अभ्यास आहे, कुंकडून आले इच्छे ते काय माहित, दगडा घालून इच्छ निघाल्यासारखे. आम्ही त्याला जवळ करतो, एक दिवस आमच्या राहते, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या संगत राहते. अरे अशा टायमाला जातवान वागावं लागतं अभ्यासकांनी, समन्वयकांनी. आपली जात धोक्यात आणली, हे सगळं खरं असून कचाकच एका बाजूने बोललं पाहिजे. अरे मी चुकीचं असेल तर मला आंदोलन संपलं थोबाड हाणन मग. आज त्या एकनाथ शिंदे साहेबाच्या त्या कॉलेजला बैठका घेता त्या नेत्याच्या, आणि तिथून आंदोलनाची उभारणी करता. पुढच्या तोंडाला काँग्रेसचा नेता घालता, म्हणजे म्हणाले काँग्रेसचं आहे, आमचं काहीच नाही. मी त्यातून आलेलो आहे शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मी त्यातून आलेलो आहे. मी बारीक आहे, पण मी लेव कळून पेलो राजकारण आता. आणि त्यांनी काँग्रेसमध्ये पुरा आयुष्य असंच घातले, आणि ती पनवती उलट्या पायाची काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेस संपलं. त्याला पुढे घातलंय ना, आता तुमची शिंदे सेना मागून उभा राहिली आणि सपोर्ट करणार तुमचा तो सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिरसाट, काय संजय शिरसाट. अरे शिरसाटचा काय मानत होतो, तुम्हाला तुमचं नाव विसरायला लागलो मी. अरे लय खस्ता खाल्या तुम्हाला निवडून येत, त्यामुळे तुम्ही अंतरवाली सोडित नव्हते. त्या परळीच्या टोळीसारखा तुमचा कारभार सुद्धा आता त्या पीएच्या हातात गेलाय. आधी त्याला सगळं सांगायला लागतं, बोलावं लागतं. अरे नेतेगिरी, जरांगे संघ नेतेगिरी करू नका. तुम्ही सांगितलेले प्रमाणपत्र रद्द करताय आणि हे लोक देणार आता त्या आंदोलनाला, आणि त्या आंदोलन मराठ्याच्या विरोधात. काही मिळालं नाही, काय मिळवून द्यायचं? दिलं हे कमी नाही दिलं. जे खोटा असेल तर खोटा, पुढचे निघणारे खोटे तर खोटे. दिलेलं बी थोडं नाही दिलं 58 लाख नोंदीचं. हे उपकार माझे मराठी कधीच विसरत नाहीत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार, आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार. शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसेल आम्ही.
तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय, असं नसतं ते, असं नसतं ते. ती भाप उतरायची ताकद आहे माया. मी फडणवीस साहेब झाक उतरलेली, त्यांनी चांगल्या चांगल्या झाकी उतरल्यात, मी ती झाक उतरलेली साहेब. तुम्हाला तिने ताळात कुणी नाही राहणार. मी जर सगळं काढलं तर तुम्ही किती मेटा कुठे आलते ना, आणि मराठीचं वाटलं असं करताय. मला तुम्ही जेलात चढवा, मला गोळ्या घालून मारा, पण माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटलं करू नका. आणि मराठ्यांनी सुद्धा आता गाफील राहू नका. लोक फक्त गैरसमज करायला बसलेत. शेवटचं मराठ्यांना सांगतो, लोक चांगल्या माणसाला टिकू देत नाही. हे चांगलं काम करणार त्याला एकटं पाडायचं आणि बाजूला सारखायचं, मग चट्टे चट्टे पुन्हा सुरू. ही उद्योग निव्वळ सुरू झालाय, आता निव्वळ सुरू झालाय. अतुल सावे टच द्यायला ते सुद्धा सांगितलं होतं मी तिथं, ते तुम्ही थांबवा यांना. ते अतुल सावे बी मध्ये मध्ये आला की ते माथ्यासोड उठल्याला कुत्रा असल्यावर करतो. आभाळा लोक फिरत तसं. मला नाही वेळ लागणार तुला सुद्धा ठेप्याला आणायला. माथ्यासोड उठवायचे माझ्याकडे सगळं आहे. मराठ्यांना सांगतो, आपलं सगळं सत्य आहे. बावनकुळेने प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत. काय उपयोग आपला किती चलती असून, सत्य पुढे इथे शानपण चलत नाही. हे सगळं खरंय, पण खोटं ठरवलं. आता मंत्र्याचा आदेश आल्यावर अर्धे थरथर कापायला लागले अधिकारी. त्या अंधारात म्हणते तुमचं सगळं खरं आहे, पण आता रद्द करायचं सांगितलंय. आणि हे असेच मराठ्यांचे वाटोळं करणार आहेत. आणि मराठ्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसलं, प्रत्येक आंदोलनात खूप ताकदीने उभं राहावं लागणार आहे. वेळ पडली तर आता पुन्हा मराठ्यांना मुंबईत जाऊन यांना हिसका दाखवावा लागणार आहे. त्याशिवाय ठेप्याला येत नाही. फडणवीस बी नाही. आणि आता शिंदेचं नाव मला आयुष्यात घ्यावं मला असं वाटत नव्हतं. शिंदे आपल्याशी आयुष्यात कधी दागा फटका करल, एकनाथ शिंदे साहेब, मला आयुष्यात वाटलं नव्हतं. कारण मी त्या माणसाला इतकं मानत होतो. पण त्यांच्या कॉलेजवर नेत्याच्या बैठक होत्यात माझ्या विरोधात. ते सगळे त्यांचे शोधून बघा म्हणा. टोटल शिंदे साहेबाच्या पक्षाचे आहेत आणि काही मराठीचे आहेत, पण अतुल सावेंचे. आणि यांना सगळे बळ देणार आहेत हे लोक पाठविणार. ज्याला आरक्षणाचं देणं घेणंच नाही, कोणत्या जातीच्या गाड्या भरून, आणि मग गर्दी झाली तुफान आंदोलनाला. अरे काय वागायला राव शिरसाट तुम्ही. थोडी तरी उपकाराचे जाण असाव. जसे तुमचे दोन पोरं आहेत, तुम्हाला पोरग आणि पोरगी, तसे आमचे लेकर आहेत. त्यांचे तळतळाट नका घेऊ. ती सगळा तळतळाट शिंदेना फडणवीसांना लागन तुमच्यामुळं. त्या बावनकुळेमुळं फडणवीसांचं सगळं नेटवर्क संकटात येईल. मराठ्यांनी फक्त गैरसमज करू नका. हे असेच प्रमाणपत्र रद्द करणार आहेत. यांना 29 ऑगस्टला हिसका दाखवावा लागणार आहे सगळ्याला. राज्यातले मराठे सगळे सावध व्हा. आता एकजुटीनं लढून सरकारला आता गुडघ्यावर टाकायचं. हे कसे 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देत नाहीत ते बघायचं. आणि हे बी कस का देत नाही आता तेही मी बघतो. आता सगळे पुरावे असून रद्द केले ना, थोड्याच दिवसात मराठ्यांच्या कानावर येईल अवैध केलेले प्रमाणपत्र वैध ठरले म्हणून. थोड्याच दिवसात कानावर येईल. विखेंनी पण असं म्हटलंय की जर बोगस प्रमाणपत्र असतील, बोगस डॉक्युमेंट असतील, कागद, एवढं सांगायचं राहिली एक. बरोबर. फडणवीस साहेब 2016ला पोलिसांची भरती केली होती, त्याच्यातले तुम्ही फक्त बाकीच्यांचेच पोरं घेतलेत. मी त्या जातीचं नाव कुठल्याच नाही घेत, सगळ्याच्या म्हणण्यावर. 828 पद होते पीएसआयचे, 350 फक्त मराठ्यांचे ठेवले. ते पीएसआयचे ते एपीआय होणार होते. तुमच्यामुळे झाले नाही. माझ्या मराठीचं वाटलं करू नका फडणवीस साहेब. हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कुठे ते 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कस का देत नाही बघतो मी. मराठ्यांचं वाटोळं करायचं तुम्हाला कुणी अधिकार दिलेला नाही.
हा बघ, मराठ्यांनी सावध व्हा. आपलं खरं असून सुद्धा प्रमाणपत्र रद्द केले. आपले पोरं PSI निवडी झालेले आहेत 2016ला, आणखी लटकून ठेवलेत फक्त मराठ्यांचे आहेत म्हणून. बाकीच्यांचे PSIचे API झाले, माझे मराठ्यांचे आहेत म्हणून नाही झाले. हे हाल आहे त्या राज्यात मराठ्यांचे. म्हणून भाजपमधला मराठा 350 पैकी ह्या PSI पैकी एक तरी भाजप हे रद्द करायचे सांगितले. जसं की यांनी सांगितलं की विखेला हे दिसत नाही का? हे काय कशाला बोलतो विखेंना काहीच माहित नाहीये. गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र निघाले? एकदा म्हणतो 36,000, एकदा म्हणतो 22,000, एकदा म्हणतो 4.5 लाख आणि एकदा म्हणतो 302, नाही 308. म्हणजे एक वाक्य तर नाही का त्यांच्यामध्ये? इथं तुमच्या समोर सिद्ध करून दिलं ना. तुमच्याकडे बाईट आहेत ना, तसं सांभाळून ठेवल्या, तुम्ही साक्षीदार आहेत ना. तुम्हाला सोडून काय करतो राव मी? एक तर फक्त माझा पहिला विश्वास माझ्या मराठीवर आणि दुसरा तुमच्यावर ठेवतोय. इथं सांगितलं त्यांनी. भ्रष्टाचाराचा 29 तारखेचं आंदोलन डॅमेज करायचा प्रयत्न सुरू आहे आता. मला डॅमेज करायचं, मी परवडत नाहीये सरकारला. मराठ्यांनी हे समजून घ्या. मला एकटं पाडायचंय, माझ्या विरोधात हे कट आहे. कारण मी रेटत नाही. कारण मी ना भाजपचा होतोय, ना काँग्रेसचा होतोय, ना शिवसेनेचा होतोय, ना कोणाचा होतोय. यांना वाटतं हे परवडतच नाही, जातीरात मोठं करायला लागलं नाही, मग द्यावा लागत. त्याच्यापेक्षा याला बदनाम करा. खरं द्यावं लागणं हे खरं नाही का? तुमच्या मीडिया पुढे ठेवलं हे खरं नाही का? शिक्के आहेत हे त्यांचे. फडणवीस साहेब तुमचे अधिकारी असतील हो शिक्के आणणारे. हे आमचं नाही, हे राव, हे आमजवळ नाही दप्तर आहे. हे तुमचं, हे मला बदनाम करून बाजू सारखायचे. कारण मराठ्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवलाय की हेच पोरग देऊ शकतो आणि रद्द झालेले पण मीच देऊ शकतो. हे बी छाती ठोकून सांगतो. यांनी फक्त ते कट रचायचं. बरं, माझ्या मराठ्याचे समन्वयक अभ्यासक काही इतके मरमर करतात, पण काहीला त्यांचेच पाय आवडतात. त्यांच्या पायाला काय काय नाही, गु आहे का काय चाटायला का काय आले मला काहीच मिळाला का ना. पण काही अभ्यासकांनी काही समन्वयकांनी बाबा आयुष्य समाजासाठी वेचलंय. त्यांचा जीव चाललाय इथं लढू लढू. संघटनांचा पण जीव चाललाय ह्या मराठ्यांसाठी. रक्त ओकू ओकू त्यांना फसवलेलंच आहे ना सरकारनं. मला एकट्याला फसवलं का? तसंच त्यांना कळत नाही का? इतके दिवस लढते 30-30 वर्षे, अक्कल नाही का? याला पण फसवतात. आपण एकाच बाजून राहू आणि सरकारला वाकूच. अरे संध्याकाळपासून पोत मायापाशी येतो, सकाळी गायब. आम्ही म्हणतो मत आहे कसं काय हळू हे फोटो कसं काय आला, पेपरला नाव कसं काय आलं त्याचं? पत्रकार बी शिंदे साहेबाचाच. काय धंदे काय बैठका. अरे तुम्हीच म्हणले रे मला, तुम्हीच म्हणले रे. तुम्ही लोकांचे कन्फ्युज करायला लागलात ना. मला फक्त नाव घेऊन बोलायचं नाही मुद्दाम का, की नको माझ्या मराठ्यात मला नाव बदनाम करायचं. JR घेतल्याच्या नंतर मुंबईतून 29 ऑगस्टला तिथं सगळे हो म्हणले, तरी मला माहित होतं नंतर बदलणार आहे. म्हणून मी विखे पाटलांकडून शब्द घेतला, सुधारित JR करावं लागेल ना. ते म्हणले हो, काही बदल आम्हाला करायचा असलं. मी गॅलेक्सी हॉस्पिटल आलो. 6व्या दिवशी 8 अभ्यासक आले माझ्याकडे. समाजला येडवून करीन त्यांना म्हणून नाव सांगा ना, कारण हे खरं आहे. हे बळी देतात. तुम्हाला कंदुरी माहितीये का बोकडाची? माहितीये का? खाटीक मुसलमान काय करतो बोकड कापतानी? पाणी पाजतो बोकडाला आणि विचारतो कापू का? मग ते पाप कोण काप म्हणणारवर जात. तसं यांचं करताना मला कर म्हणते आणि नंतर 2-3 दिवसांना म्हणते आमचं खोटच होतं, ऐकलंच नाही, आमकच केलं. म्हणजे हे मा बकरा केला यांनी, बळीचा बकरा. 6व्या दिवसांनी 8 अभ्यासक आले. मी म्हणलं बघा, वाचा, आपल्याला काही बदल करायचा का बघा. हॉस्पिटल मधला विषय सांगतोय गॅलेक्सीचा, हे पत्रकारांना माहित असावं. आणि म्हणलं बदल करायचा असला सांगा. त्या 8-9 जणांनी मला सांगितलं. हे मीडियाला मी पहिल्यांदा सांगतो, वेळ झाला असेल पण समाजाच्या माझ्या हिताचं आहे म्हणून मीडियावाल्यांना हे मला सांगणं गरजेचं आहे. 8-9 जणातले म्हणले आमचा एक सनदी अधिकारी मोठा उच्च, त्याचं बी नाव नको सांगायला, तिकडून
इकडून जर बदलले तर त्याचं बी नाव घेतो. आयुक्त आहे, मंत्रालयात पण राहिलेला आहे, JR काढण्याची अक्कल आहे त्यांना, पण आमच्या विचाराचा आहे, आमचा आहे आयुक्त. म्हणलं विचारा बा, त्यांना विचारून येतो म्हणजे. JR घेऊन गेले सकाळी 11 वाजता, रात्री 9 वाजता आले माघारी. त्यांना विचार, त्यांनी ह्या ना राज्यातले अभ्यासक जे माझ्या विरोधात बोंबलतात ना, राज्यातले म्हणतोय मी, काही ते माघारी म्हणले, ते म्हणले याच्यासारखा JR निघूच शकत नाही, मराठ्याचा लय भारी कल्याण झालंय. यांनी माघारी येऊन मला सांगितलं. तेच आता म्हणते JR ने आरक्षण मिळत नसतं, JR खोटाच आहे, आमचं ऐकलं नाही, हेच आहेत ते. म्हणलं बदल करा, त्याला सांगा आता शांत आहे, काहीच नको म्हणे. हे फक्त राजकीय स्वार्थासाठी ही एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या खालच्यांनी ठरून गेम लावलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय का? मग त्यांना विचारल्याशिवाय कसं काय होऊ शकतं? कसं काय होऊ शकतं? त्यांच्या तिथं कसं काय हे सगळं? मराठ्यांचे विरोधक त्यांच्या तिथं कसं काय? हे तर शिंदे साहेबाला घाणघाणशात देतात. शिंदे साहेब तिथं कसं काय? हे ठरवून प्लॅन आहे सगळ्यांचा. मला उघडं पाडायचं, पण त्यांच्यासाठी शिंदे साहेब मी तुम्हाला उघडं पाडू शकतो. हो, 25-30 त्यांचेही घालू शकतो आमदार मी, आणि 25-30 बावनकुळेमुळे फडणवीसांचे सुद्धा घालू शकतो. पाटील तुम्ही शिंदे यांच्या विरोधात लय मोठे भोग भोगायला येईन तुम्हाला मी. तुम्ही शिंदे यांच्या विरोधात काय भूमिका घेणार आहात का? आता काय घेतली? कारण तुम्ही बारबार असं म्हणताय त्यांनी जर हे एकनाथ शिंदे साहेबांनी दुरुस्त नाही केलं, शिंदे साहेबाच्या विरोधात मी गेलो नसता, हे दुरुस्त करून द्यायचं, माझ्या मराठ्याचं वाटलो करायचं नाही. कारण आम्ही तुम्हाला मराठा म्हणून उचललेलं आहे आणि पुढे सुद्धा उचलणार आहे. घात नाही करायचा मराठ्यांचा. पाटील तुम्ही जसं ज्योती शिंदे यांचं उदाहरण दिलं की 2 नेत्यांचे त्यांना ऑफर होत्या की आमच्याकडे या म्हणून, आणि हे गेले नाही म्हणून त्यांचं प्रमाणपत्र रद्द झालं. तर कोणत्या त्या नेत्याचे ऑफर होते यांना की आमच्याकडे या म्हणून? ती पुढून येईन ना आता. हे बघा, मला काय शिल्लक राहून द्या, त्यांचा पूर्ण माज उतरतो मी पुराव्यासहित, पूर्ण पुराव्यासहित. त्यांना जी मस्ती आली ना, मराठ्यांच्या जीवावर घेतलं आणि त्यांनी मंत्रीपद, आमदार, खासदारक्या, ती मस्ती जिरवतो मी यांची. तुम्ही मला सांगतो ना, मी आमदार, खासदार, मंत्र्यांनी मला गोळ्या घाला, मारा, जेलमध्ये टाका, पण माझ्या मराठ्याला त्रास देऊ नका, तुम्ही असं रद्द करू, हे म्हणणं आहे माझं. फक्त ज्योती शिंदे यांनाच ही ऑफर होती की सगळ्या उमेदवारांना अशी ऑफर होते म्हणून त्यांचं रद्द केलं असं? आता सगळ्याचं तेच आहे ना. इथं कधीच न सीट पडणार, ते बावनकुळेने रद्द करायला लावलंय, कधीच न सीट पडणार आहे त्यांचं. तिथं पडलं, जिवारी लागलं, पोरगण पोरगी दोन्ही तिथं बसून होते, ती आग झाली. म्हणून सांगतो फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, मराठ्यात अशी ताकद आहे की न पाडणारे पाडलेत मराठ्याने, न पाडणारे आणखीन रडत येत. ती तुम्हाला लय अवघड करील मी, नसता हे दुरुस्त करून द्या. मला बाकी काय माहित नाही. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी हे दुरुस्त करून द्यायचं. पाटील 29 ऑगस्ट अल्टिमेटम उपोषणाचं, त्यानंतर तुम्ही म्हणतात की मुंबईला जावं लागणार, त्याशिवाय सरकार नीट होणार नाही, तर काय? नाही, आता मी मराठ्यांना विचारून घेणार आहे, मुंबईला जायचं का आंतरवालीचं 29चं करायचं. माझं डोकं सर्कल आहे. तुम्ही खरं सुद्धा माझ्या मराठीत टिकून द्यानात, म्हणजे मराठी मारायचं तुम्हाला खरं टिकून द्यानात. आणि बोगस आरक्षण यांनी विचारलं होतं. विखे म्हणतात की काय काय म्हणे विखे? विखे म्हणाले की कागदपत्र जर त्याच्यामध्ये जर बोगस असतील तर त्यांच्यावर कारवाई ही होणारच नाही. एक तर काही माहित नाही त्यांना याच्यातलं, बोगस कशाला म्हणतात काहीच कळत नाही, आरक्षणातलं काहीच मेळ नाही. तुम्हाला जर उपसमितीचा अध्यक्ष असलात ना, जर बावनकुळे हे करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकता, तुम्हाला अधिकार आहे. काय करू शकता? 50% वर आरक्षण कसं काय गेलं, ते बोगस नाही का? 1994ला 16% आरक्षण दिलं, ते बोगस नाही का? अक्कल इथं चालू नका विखे पाटील साहेब, मराठ्यातच. आपल्या घरची आहे म्हणून पायाखाली तुडायची नाही. थोडं जरा डोकं चालू असेल तर मग हे बोगस नसून बोगस बनायचं. आणि जरा 16% दिलेलं 94चं बोगस आहे का नाही बघावं.
50% वर गेलंय ते बोगस आहे का नाही बघावं जरा. 67ला 180 जाती होत्या ते 376 कस काय झाल्या त्या बघावं. पाटील ह्या खरंच पोट जाती उपजाती ओबीसीच्या होत्यात का हे बी बघावं. याला उपसमितीचा अध्यक्ष म्हणतात मराठ्याच्या. मराठी आपले म्हणून त्यांचंच वाटोळ करायचं हे बंद झालं आता. ते तुमच्या चालत्या मंत्र्याच्या पहिल्यांदा होत्या मराठ्याच्या मंत्र्याच्या, आता नाही. आता मराठा स्वतः मालक झालाय. पाटील चंद्रशेखर बावनकुळेचा काय अनुभव आला तुम्हाला? एकनाथ शिंदे काय म्हणणं आहे? प्रसाद लाडबद्दल काय म्हणणं आहे? बच्चू कडू तुम्हाला काय आता म्हणणं आहे? प्रसाद लाड काय करीन? करतोय मरमर. येईन जर असं वाटलंच करायचं ठरवलं 3दा 4दा सांगितलं आम्ही विखे पाटलाला आणि प्रसाद लाडला. आणि आमच्या त्या सुरू झालं बंद होत असते यांना. मग फडणवीस साहेब डोक्यातली हवा काढा बरं. आंदोलन जर सुरू झालं ना पुन्हा राज्यात करायची बंदी होऊन जाईल. बोगस शोधा आता, त्यांचं बी बोगस शोधा. मागणी वाढली. उदय सामंत म्हणतात की तुमच्या शंका दूर करू म्हणून काही बोलणं झालं का उदय सामंत यांच्याशी तुमचं? कवा म्हणले सकाळी म्हणले मीडिया. काय करता म्हणून शंका आहे काही? तुम्हाला जीव लावतो त्याचा अर्थ आमचा जीव घ्यायला लागले का तुम्ही? तुमचे नेते पक्षाचे मंत्री बैठका घेते, तुमचे पदाधिकारी आमच्या विरोधात बैठकात घेते. आमच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात भाषण करून कोयत्याने मारून टाकू म्हणणारे तुम्ही उपनेते करता. हा इतक्या येड्यात काढणार का तुम्ही आम्हाला? इतक्या येड्यात काढणार का? ज्याला उपनेते करतात ना एक मत पडू शकत नाही म्हणतो मी तुम्हाला. दुसऱ्या ओबीसीचं पडन पण त्यांचं एक नाही पडू शकत. एक आशिष शेलारचा उल्लेख केला. आशिष शेलारच्या संदर्भात काय अनुभव आला तुम्हाला? त्यांना सांगितलं मी ते ह्या गोष्टी अशा व्हायला लागल्यात खाली. तुमचा तो साव्या बी त्याच्यात आहे. मी मोहन कुणाचं नाव नाही घेत. छगन भुजबळचं घेतलं का? त्या धन्याचं घेतलं का? जे सत्य आहे तेच मांडतोय मी कधी पण. त्या बावनकुळेमुळं मी एवढं वाटलं करेन देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचं की ते मोजता येणार आहे. कारण याचं भाजपच्या मराठीचं वाटलं होतं. कितीतरी भाजपचे सुद्धा नेते आलेत माझ्याकडे. तेही सांगते आमचा असा देवारा व्हायला लागला तसं व्हायला लागला. आमचं बी लेकरं शिकायचं. मराठ्यांच्या लेकराचं कोणी दिलं ना अधिकार तुम्हाला? हे 4ची काडी लावा तिकडं. हे आम्हाला कोण भोग भोगायला लावतो तुम्ही विनाकारण? कशामुळं? आणि मराठ्यात गैरसमज पसरायचे. कारण 58 लाख म्हणजे तुम्ही शोधल्या प्रमाणपत्र तुम्ही दिले. पोरांनी त्याच्यावर ऍडमिशन घेतले. वाटलं करणार का पोराचं तुम्ही? व्हॅलिटी नाही देणार? कशाला काढल्या मग 58 लाख म्हणजे तुमच्या? कोणतं आरक्षण देणार मराठ्याला मग तुम्ही? जरी एसीबीसीचं टिकून द्या ना. ईडब्ल्यूचं तुम्हीच घातलं. आता नोंदी तुम्ही शोधल्या, तुम्हीच घालणार. मराठ्यांचे मन नेमके कसे जिंकायला तुम्ही? वाटलं करून मराठ्यांच्या पोराचं कल्याण नाही करायचं तुम्हाला? बोगस आरक्षण नाही का त्याच्यात नाही? मराठी गप्प बसलेत म्हणून आम्ही सुद्धा सत्याचा विजय म्हणू शकतो. बाळ नीट राय. हो सत्याचा विजय म्हणू शकतो. आम्हाला सवलती लावल्या लगेच म्हणायचं ते कायद्यात बसत नाही. मंत्र्याला अक्कल आहे का नाही हे छगेने बोलायला लावायचं त्यांना. अक्कल शून्य नेते मंत्री. ओबीसीच्या सवलती मराठ्याला देता येत नाहीत. तुला घेता येतात का आदिवासीच्या सवलती? हा तुला घेता येतात का? मग आम्हाला नाही घेता येत म्हणलं तुला घेता येतात का आदिवासीच्या सवलती? हा मला नका घुसवायला लावू. मी जर कसं उलट घुसलो ना तुम्हाला वाटत असेल आम्ही उत्तर देणार तुम्हाला. आम्ही आणखी स्वयं बाळगून येत. आम्हाला वाटतं नको आपलेच बांधव आहेत. पण तुम्ही लय आधी टोकाचं घुसायला लागलात ना तर मराठी आम्ही सुद्धा टोकाचं घुसू शकतो. आम्ही सुद्धा तुटूच तर लढू शकतो. मग आरक्षणासाठी तुम्ही लढू शकतात म्हणलं. या संदर्भात बच्चू कडूची काय मदत होईल तुम्हाला? मला काय मदत करायचं आम्ही त्यांना करतो. आता बच्चू कडूचा वजाचा विषय झाला तर काही मदत माझा झाली? काय काय संबंध मदत नाही. झाली का? माझा संबंध इथंच आहे फक्त की तुम्ही एक खरं असून रद्द का केली. एक तर मला याच्यात पडायचं नव्हतं. मी राजकारणात पडत नाही. मला राजकारणाच्या आरक्षणाशी काय देणं घेणं नाही. मला माझ्या गरीबाचे पोरं मोठे करायचे. पण तुम्ही इतका गैरसमज रंगीला येऊ की भयानक.
बोगस प्रमाणपत्र रद्द झाले आणि एक एक काय रद्द व्हायला लागलं आणि मग ते पुढून म्हणायचं सत्याचा विजय. आम्ही म्हणावं का एखाद्या ओबीसीत वाटलं झालं सत्याचा विजय झाला? दाखवायचं का 50%ची वर्ष 2% रद्द करून? होत नाही काय? घेऊ काय मागणी मग? आमचा जे जर हैदराबाद गॅजेटचा बोगस आहे तर मग 1996 सुद्धा बोगसच आहे. बरं, मुंबई जाण्यासंदर्भात तुम्ही काही बैठक घेणार आहात का? सगळ्या मराठीला विचारात चालायचं का मुंबईला? मग ती बैठक कधी असणार यांनी? नाही बैठक नाही, मी विचारतो आता दौरा आता सुरू झाला. आता यांनी आता राज्य तापीले, मराठी तापलेत आता घराघरात. म्हणजे 29 ऑगस्ट आंदोलन मुंबईला होऊ शकतं समजा. घरायला सांगतो ना आता पश्चिम महाराष्ट्रात दौरा करतो. आता मराठवाडा बी सुरू होणार आता. दौऱ्यात नक्की आता होणार. विदर्भात बी जाणार आहे मी आता ढवळ. कारण मराठी आता फोन यायला लागलेत कालपासून. मी बघा मीडियाला सांगतो का नाही हमेशा, आता कालपासून मराठीचे वेगळेच फोन सुरू झाले. आता ते म्हणतात राज्यात बैठका घ्यायच्यात आपल्याला. आता मुंबईचा मला म्हणते, मी म्हणतो नको, आपण इथंच थांबू. पण आता आमच्या जिल्ह्यात या, आता कालपासून हे सुरू झालं. फडणवीसांनी मुद्दाम सुरू केलं ना, एकीकडून द्यायचं, शिंदेने एकीकडून द्यायचं आणि दुसरीकडून त्याच्याच मंत्र्याच्या माध्यमातून मराठ्याच्या विरोधात आंदोलन करायला लावायचे. हे जी प्रकरण सुरू झाली ना, 3 वर्षात शिंदे साहेबांचं एकदा नाव नाही घेतलं. खरंच तळप हाताच्या फोडासारखं वागवलं यार त्या माणसाला. इतकी चीड यायला लागली त्या माणसाची. आपल्याच जातीसाठी तुम्ही नोंदी शोधल्या ना, आपल्याच जातीचे लेकरं तुम्ही आता मारायला लागलात. ही दुसरं पेपर शिंदे साहेबाचा. अरे जातीने दैवत मानावं तुम्हाला, सत्याला लात मारावी तुम्ही. 6 कोटी मराठे तुमच्या मागे उभा आहेत ना. ना अजितदादाचं सुद्धा वाटलं होऊन देत नाही ते, ना त्या पवार साहेबाचं वाटलं होऊन देत नाही, ना काँग्रेसचं मराठी वाटलं होऊन देत नाहीत, ना त्या उद्धव ठाकरेचं वाटलं होऊन देत नाही, ना त्या संजय राऊत साहेबाचं वाटलं होऊ देत नाही. ते मराठी नाही होऊ देत. आणि आता तुम्ही आमचे प्रमाणपत्र रद्द करून वाटलं करणार आणि आम्ही तुम्हाला सुद्धा सोडणार आहेत. अरे झोपेतून बाहेर या. एकदा जर मी तारा लागलो ना, पळता भुई कमी करेल तुम्हाला, पळता भुई. आता राज्यातले फोन सुरू झाले, बैठक घ्यायची. मराठी चौतळ्या काही गरज होती का? बावनकुळ्याला कुठाने करायची विदर्भात आणि बैठका शिंदे होणार. साहेबाच्या मंत्र्याला कुठाने करायची गरज होती की? काही गरज आहे का? सगळ्यात मी म्हणतो तुम्हाला सगळीकडून फोन यायला लागली द्या. विदर्भात बैठका होती. हे बघा भाऊ, मी मीडियाला आतापर्यंत 3 वर्ष खोटं बोललो. फोन आले तर आलंच म्हणतो, नाही तर नाही. इतकं सुरू झालं ना रामदाळ. आता मराठी एवढेच येतलेत कारण त्यांच्या पुरीचं वाटलं होणार आहे, पोराचं वाटलं होणार आहे. भाजपमधल्या पोराचं पुरीचं वाटलं होणार आहे, शिवसेनेच्या पोराचं पुरीचं वाटलं होणार आहे, राष्ट्रवादीच्या पोराचं पुरीचं वाटलं होणार आहे. तुमचं राजकारण तिला खड्ड्यात जाऊ दे. काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्याचं वाटलं होणार आहे. कोण गप्प बसणार आहे आणि कोण वाटलं करायला? ज्यांच्या पोरानं पुरीनं नोकरीला शिक्षणाला फॉर्म भरलेत त्याच पुरीच्या बापानं भाजपचा शिवसेना गैरसमज निर्माण करतो. मला लिफ्ट पाडणे षडयंत्र झालंय. काय षडयंत्र? खिशोडी ते कोण काम करत आहे त्याला मोजित नाहीत आम्ही. पाटील, हा? काम करतेत विरोधात. आम्ही काय करते त्यांच्या प्रवक्त्या संघ, मराठ्याच्या समन्वयका संघ काय करते तिथं? हा? दाटूमिटी करायला लुंडू बुंडू सारखं दाटूमुटी रंगवायला लागला गेम. जरांगी पाटील बी पाहिजे आणि जरांगी पाटला विरोधात काम करणारा पाहिजे. याने मोठं नसतं हो, ती एकदा चूक होत असती. तीच प्रकार इकून आम्ही त्या लाडभोवर विश्वास टाकतो, विखे पाटलावर विश्वास टाकतो आणि तिकून बावनकुळे काड्या करणार. ही फडणवीस साहेबांचं गेम. जरांगी पाटला संघ गेम खेळणं सोपं नाही. लय चित्र प्राणी भाऊ आपण. मराठ्याचं वाटलं केलं की मी तुमचं केलंच. आणि आता बघतो आता मराठ्यांच्या लक्षात आलंय काय चुक आहे राव मई. इमानदारीने काम करणं चुक आहे का मई? त्या माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटलं हवं. आज त्या बोडकेच्या पोरानं MSc ला ऍडमिशन घेतलं. सगळ्यात टॉपचं कॉलेज. कुणबी प्रमाणपत्रामुळे त्या लेकराचं कल्याण झालं. फडणवीस साहेब लावायचं का त्याला रोजानी लोकांचे ऊस तोडायला? की बावनकुळे काम करणार का तुमचं? आणि त्याच्यात आनंद मानणार का तुम्ही? आणि मराठ्यांचे डोळे याच्यासाठी उघडले कालपासून. आपल्या लेकराचं प्रमाणपत्र रद्द झाल्यावर ओबीसीचे नेते म्हणाले सत्याचा विजय झाला. मराठे खरगडून जागे झाले. हे किती आपल्या बुद्धीचे आहेत.
तुमच्या लेकराचं वाटलं झाल्यावर आम्ही मदत करणारे लोक आहेत, मदत करणारे आणि तुम्ही आनंद व्यक्त करणारे. ह्यो तुमच्यात आणि मराठ्यात फरक आहे. ह्यो मराठ्यातून तुमच्यात फरक आहे. मराठे दुःख व्यक्त करतात दुसऱ्याबद्दल वाईट झालं, आणि तुम्ही आनंद व्यक्त करतात. हे मराठ्याला कालपासून लय लागले. मराठ्यांचं वाटलं झालं की खुश होते. म्हणून सगळ्या पक्षातले मराठी सावध व्हा. मी तुमच्या लेकरासाठी लढतोय आणि रद्द करून मुद्दाम माझा अपमान करते आणि मला एकटं पाडून कट रचून षडयंत्र चालू आहे. मराठ्यांच्या लेकराचं कल्याण खरंच सांगतो मी तुम्हाला, मी पाठ थोपीत नाही पण मीच करणार. हे तुमचं वाटोळं करणार आहे. मी हे प्रमाणपत्र रद्दच होऊ देत नाहीत कोणचे, हे त्यांना माहीत झालंय. म्हणून त्यांचं षडयंत्र आहे सरकारमधूनच. याला हटवा बाजूला. मग बोलणारे जे आहेत मराठा आरक्षणाकडून ते आपलेच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या षडयंत्रामध्ये शिंदे साहेबांचा सहभाग वाटतो का तुम्हाला? असल्याशिवाय कसं होईल यार येडाकडे. हे बघ, मराठ्यांना शिंदे साहेबाला शिव्या देणारे शिंदे साहेबाच्या कार्यालयात काय करते? सोपा आणि साधा प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी द्यायचं. पाटील याला एकनाथ शिंदे साहेबाला खालच्या थरावर शिव्या देणारे, खालच्या थरावर शिव्या देणारे आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चा काढणारे शिंदे साहेबाच्या ऑफिसला काय करते? किती सोपा प्रश्न आहे. मराठ्यांचेच काही समन्वयक आणि अभ्यासक शिंदे साहेबाच्या नेत्याच्या कॉलेजवर बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन करणार, हे कसं काय? द्या शिंदे साहेब उत्तर. मी माझे शब्द बोललेले मागं घेतो, याचं उत्तर द्या. पाटील याला जोडून प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणालात की एकनाथ शिंदे यांचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्यात. हल्ल्याचं त्या उद्धव ठाकरे 12 महिन्याची वेळा आमच्यावर येऊ देऊ नका. एकनाथ शिंदे तुमच्यासोबत विश्वासघात केलाय का? केलं नाही, काय केलं? हे काय पाहिजे? प्रमाणपत्र रद्द केले ना, आणखीन काय पाहिजे? सामाजिक न्याय मंत्रालय कोणाकडे? शिरसाट, ज्याला मराठ्यांच्या पोरांनी मतदान केलं मरणाचं, त्या शिरसाटांनी ज्या अतुल साव्याला मतदान केलं मराठ्यांच्या पोरांनी, आमच्या कित्येक तरी संघटनेच्या लेकरांनी पोरांनी तिथल्या मतदान केलंय त्याला. त्यांनी हे काम केलंय. काय चूक आहे? काय चूक आहे? तुम्ही म्हणले होते गद्दारीचा आम्ही त्यांचा डाग पुसला. आता त्यांच्यावरच सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. धनुष्यबाण नेमका कुणाचा? मी त्याच्यात बोलणार नाही का की मी ते त्यांचा राजकीय पक्ष. गद्दारीचा डाग यासाठी म्हणतो की त्यांना बंदुकी घेऊन यायला लागत होती. त्या फुकण्या नळ्या, इकडून नळ्या तिकडून नळ्या फुकण्याच होत्या सगळ्या, आणि बेंडक्याचा लेवून कधी चालायची, अंदाजा घेऊन गावोगावी यायची, सगळ्या फुकण्याच होत्या चौकून लटकेलेल्या. आम्ही फक्त एकच शब्द वापरला, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि त्यांचं काही झालेलं तर आम्हाला देणं गेलं नाही. आमच्या मराठ्यांसाठी चांगलं काम करायला लागले. आम्ही म्हणलो उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या विरोधात लढू नका. आम्ही फक्त आमची बाजू मांडली एकच, या शब्दात. आमच्या लेकराचं कल्याण करायला लागले, नोंदी शोधायला लागले. आम्हाला काही देणं घेणं नाही, कोण गद्दार असू नाही तर काय असू, आमच्यासाठी चांगला आहे एवढा शब्द वापरला. कारण गोटे आणणारे मराठ्याचे आहेत, मराठ्याचे पोरांनी गोटे खाली टाकून दिले. ते म्हणलं काय करत आणू, आपलं चांगलं करायला त्यांचं पक्षाचं काही होईल. तो कमी झालेलं आहे, हे अमान्य करू नका. आणि उदय सामंत साहेबांनी ते अमान्य करून दाखवायचं. मग आमच्यावर का वेळ येऊ नये तशी? उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची. तुम्हाला जर एवढं साथ द्यायची, तुम्हाला इतके मतदान मराठ्यांनी करायची, तुमचा इतका लांब आकडा जात नसतो. हो, पैसे नाही चलत. लाडक्या बहिणीला तुम्ही 70,000 कोटी नाशिलेत, 70,000 कोटी नाशिलेत लाडक्या बहिणीला. तिने उलटा पालताच केला, खासदार केला. ती त्या भ्रमातून बाहेर पडा. इथं पैशावर काही चलत नाही. इथं मराठ्यांनी नीतिमत्तेनं तुमचं काम केलं. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी नीतिमत्ता खराब करू नका मराठ्यांच्या पोराविषयी. आणखीन संधी तुमच्या हातातून गेलेली नाही. नसता असं जाम करीन राज्यात तुम्हाला. आता नाही तुमच्याकडे, आता मी बघणारच, आता बघणारच तुमच्याकडे. बघतो तुमच्यात किती ताकद आहे मला बघायची. कारण तुम्ही तुमच्याही पोराचं वाटोळं करायला, तुमच्या पक्षातल्या मराठ्यांचं आणि विरोधी पक्षातल्या पण.
जे बोगस ओबीसी आहेत त्यांच्यावर आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी अशी मागणी बबनराव कायवाड यांनी सकाळी केली. त्याला काय कळतंय ते कोणी मला माहित नाही काही सांगत नाव असेल भाव असेल केलं आणि त्याच्यावर बोलणार थोडं कोण आहे ते कोण आहे ना ते तायवाडी कायवाड तायवाडी खायवडी असू नाही तिकडे कोणचा वडा खाऊ असो काय जाऊन त्याशी देणे घेणं. तू एक काम कर ना भाऊ लय तत्वज्ञानी आहे ना जरा 50% वर गेलेलं आरक्षणावर थोडं बोल ज्ञानी आहे ना तू संविधान कळतं ना तुला थोडं बोल त्याच्यावर असेल जातवान तर बोल कोणी तर मी बघितलं नाही मला थुतार बघायला येणं नाही बोल म्हणा थोडस बोल 50% वर गेले थोडं बोल म्हणा पोट जाती उपजाती बोल जरा म्हणा थोडस बोलून तर बघ पोट जाती उपजाती कसं काय आलं एक जात घेतली ना माळ्याची एक सोनाराची एक उदाहरण द्यायला तेलेची एक उदाहरणार्थ बाकीचे कसं काय आले पाहुणे त्यांचे कसं विचार ना म्हणा त्याला थोडं फक्त पोट जात आणि उपजात नाव दिलं बस फक्त पोट जात आणि उपजात त्यांची लगेच सोयरामध्ये आमचे रक्ताचे आहेत ना अरे हिची आजीची नोंद निघाली आज रक्तच आहे ना सडे का देवेंद्र फडणवीसांचं डोकं विखेंचं डोकं सळलं का अक्कल नाही का त्या बावनकुळेला थोडी बी रक्ताचे आमचे एकदा त्याला विचारते कोण आहे त्याला म्हणा फक्त बावनकुळेत जात आरक्षणात कसं काय गेली ती व्हॅलिड आहे का बावनकुळेत जात व्हॅलिड आहे का ओबीसी येण्यासाठी उदाहरणार्थ वाणी समाज व्हॅलिड आहे येण्यासाठी ओबीसी खायवड आहे का कोण आहे गचपाण्या कळा ना काही त्यांना वाटतं लय तत्वज्ञानी आहेत ते आम्हाला कळतं आरक्षणातला फक्त आम्हाला वाईट नाही करायचं संस्कार चांगले आहेत आमच्या ते नाहीच येत कुठंच ही येतच नाहीये त्याच्यात ते पोट जाती उपजाती म्हणून घातल्या त्यांचे पाहुणे आमच्या रक्ताचे एका आडनावाच आहेत ना विख्यांना एवढं तर कळत असेल ना कायदेशीर कारवाई म्हणतो ना एवढं तर कळत असेल ना एका विखेचं निघाल्यावर दुसऱ्या विखेचं द्यायला अडचण काय ते बेकायदेशीर कसं एका दहीहंड्याची व्हॅलिडिटी केली दुसऱ्याची करत नाही एका बोडकीची व्हॅलिडिटी करताना दुसऱ्याची करत नाही काय अरे विखे तुम्ही ओबीसीच्या मध्ये बावनकुळ्याचा रीतरी वाढायला लागला की बावनकुळ्या ओबीसीसाठी काम करू आणि तुम्ही मराठ्यासाठी करायचं तर त्याच्या मागे पळा कुत्र्यासारखं जरा जातीच नाव कामात शिका ना आणि मी तयार आहे जेलला जायला कशाला बी आम्ही मराठी आता लढणार आहेत तुमचं खेळतोच आता बघतो तर तुम्ही एकच काय वैध ठेरीत नाही हे खरे ठेरीत नाही बघतो पण विजय वडेट्टीवार सुद्धा सकाळी बोलले की ही जी प्रमाणपत्र दिली गेली कुणबी प्रमाणपत्र ती जबरदस्तीने दिली गेली कोणाची विजय वडेट्टीवारांनी म्हटलं ते गळेंडवारला काय कळत आहे यार त्याला काय आपल्याला हे ते सगळं बोलायला घातलं त्याने हे सगळं काँग्रेस सगळं व्हायला घातलं ते काहीही म्हणतात कोणाला ते भाव सोडून गेले त्यांना ना आता जनावरांची इंजेक्शन द्यायला पाहिजे इतकं टप्पूचे टप्पू गोळ्या असतात पण ते गोळ्या देताना बी आधी शेण काढावं लागतं तसं शेण काढावं लागणार त्याला डॉक्टर तसाच लागत त्याला डॉक्टर पण तसाच लागणार आहे यांना जनावरांची इंजेक्शन द्यायला लागणार आहे पर्याय नाही राहिला याला काहीच कळत नाही एकदा विचार ना त्याला लय अक्कल आहे ना ओबीसीची लय माया आहे ना गिरीश महाजनांची जात आरक्षणात कस काय गेली फक्त एवढं विचार म्हणा आधी गेलती का 67 ला त्याची जात आरक्षणात होती का नंतर कस काय एवढं विचारणार रे तू लयच ओबीसीचा नेता आहे लयच काँग्रेसला मानतो तर तेवढे विचार जरा तू म्हणतो ना ओबीसीत लय हाल चाललेत गर्दी व्हायला एकदा फक्त विचार गिरीश महाजनची जात आरक्षणात कस काय मला फांद्यात पाडू नका बरं का फडणवीस साहेब या मी हे सगळं लपडं सोडून देईन तेच मागं लागन तिकडं मी त्यातल्या 250 जाती बाहेर काढू शकतो बोगस 250 जाती त्याच्यात बघा बरं का मी लय तारावाई घे मग मी हे सगळं आरक्षणाचं लपडं सोडून देईन मराठ्याचं आणि उलटा घुसन इकडं 250 जाती बोगस आहेत त्याच्यात ओबीसी मध्ये पुऱ्या बाहेर काढीन द्या पण ते म्हणतात की 1950 ला देऊ 1950च्या पूर्वीची
आणि त्या त्याला म्हणा कुटुंबाची येडा सगळी- भोकाचे आहे हे बघ 1947 आहे तू 50चा म्हणतो येड गांडीच आहे गर्दी हागायचे नाही पंचायतन उगर कुंकड ना खूपशे तर कामान धामाचे 47 आहे 47 आणि 50 कळत का तुला शिकला फेकला का पन्नासच्या आधीची पाहिजे 47च्या आधी पाहिजे तुला 47च्या आधीचं आरक्षण आहे का 47च्या आधीच आहे ओबीसीचा नेता व्हायला गेला आणि फांदेऊन खाली पाडा शेपची लिहून मोगम नाही चालत इथं बाबा श्राद्ध घालायला लागतं सोक्ष आंदोलन द्यायला कसं करायचं म्हणतो यावेळेस मी आता समोर दाखवणार आहे सगळं सरकारला नाही तर सरकारच सोडत नाही पाडल्याशिवाय आता सोडित नाही आणला मी घालतोच यांना सोडत नाही साल्या एकाला माया मराठ्याला घातलंच नाही माया मराठ्याचं वाटलं यांचं वाटलं करणार का मी आता बघतो मराठ्यांना आता जर ठरलं ना तर मुंबई त्यांचं दाखवतो त्यांना बरं अरे खरंच म्हणायची वेळ आली यांच्यापेक्षा ते शरद पवार साहेबाचा पक्ष बरा उद्धव ठाकरे साहेबाचा बरा ती मनाची वेळ आली यांच्यामुळं ते थोरात साहेबाचा पक्ष बरा मनाची वेळ आली यांच्यामुळे यांना लय मोठं केलं ना आम्ही अजित दादा यांच्यापेक्षा बरा तुमचं आंदोलन हे ते कायद्यापेक्षा मराठ्यांना आणि शिक्षणासाठी संविधानापेक्षा कोणी आरक्षण मिळावं यासाठी आहे. फडणवीसांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कार्यवाही करत विजय वडेट्टीवारांनी त्याची मागणी केली कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणी मोठा नाही. आणि मग करायलाच पाहिजे तेच म्हणणं माझं बी कायद्यापेक्षा संविधानापेक्षा मोठं कोणी नाही गिरीश महाजनची जात बाहेर निघती ती काढून टाकाव होऊ नये 50% वर 2% आरक्षण गेले 52% कायदा संविधान सांगतं लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसीला 50% आरक्षण द्यायचं म्हणजे 30% एसटी आणि एसटींना लोकसंख्येच्या प्रमाणात 100% द्यायचं म्हणजे 50% 52% झालं कुठं काढण्यात ये त्याच्यावर बोलणारे वगळीतले जो काय वगळीत वाद त्याच्यावर बोल 50% वरचं काढ म्हणा तुला जातवान ओबीसी समजू आम्ही जातवान काँग्रेसचं समजू राहुल गांधीने यासाठी मराठ्याच्या विरोधात काम करायला लावलं काय तुला त्याच्या मागं लागून गुलाल्याच्या परत तर तुमचं आंदोलन हे मराठ्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं यासाठी आहे मात्र ज्यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाले त्यांनी याचा राजकीय फायदा घेतला असं वाटतं का तुम्हाला आणि मी त्यांच्याकडून बोलत नाही सुरुवातीलाच केलं का नाही त्यांची काडी लावा चौघांची तुम्हाला जे करायचं ते करा पण तुम्ही हे राज्यात गैरसमज पसरायला लागलात सरकार हा ना तुम्ही म्हणजे सरकार त्याने आमचे काही पेरलेत आमचे ते जे सरकारचे टेंडरसाठी आमच्यासाठी पायासाठी देत पण पायाला गु लागलेला आहे काय माहित काही वेगळं काही गु गोड लागतो काहीला वेगळं गोड लागत काही ना खराच बाबाचा गोड लागतो भूत पेतेत काही असे काही प्रकार असते आणि काही जातवान आहेत अभ्यासकांनी समन्वयक जातवान ते जातीसाठी उभं आयुष्य झिजवलं त्यांनी ही परिस्थिती आता काय करणार हे जाणून बुजून चाललंय हे षडयंत्र जाणून बुजून चाललंय मी राजकारणासाठी बोलणार नव्हतो मला त्याची देणं घेणं नाही पण एक कालपासून हे पेरणी चालू केली आणि हे रद्द झालं की शिंदे साहेबाच्या तिथं त्यांच्या बाळासाहेब भवनला मराठ्यांना विरोध करणारे नेते भेटत नेणारे कोण फडणवीस साहेबाचे प्रवक्ते शिंदे साहेबाचे प्रवक्ते शिंदे साहेबाच्या पाठीराखे ज्यांनी आयुष्यात समाजासाठी एक नोंद बी सापडता नाही आली काम नाही करता आलं ती इतकं तर मराठ्यांना कळतं आणि ते बरं झालं मराठ्यांना आधी असं वाटत होतं या अभ्यासक आहेत पाटलांजवळ करायला पाहिजे उघडे पडले यांच्या संघ मराठ्यांना विरोध करणारे ओबीसी नेते फिरत आहेत कसं मराठ्याचे पोरं हुशार झाले लगेच अरे मी जीवाचं रान केलंय रानात बसून या उन्हातानात रक्त जावतो मी या समाजासाठी माझं सगळं कुटुंब उन्हात टाकलं यार मी या मराठा समाजासाठी रात दिवस लढतोय आणि हे माझ्या विरोधात लढते बरं खोटं सरकार कोण करायला सरकार दोष कोणाला दिलेत मला एकटं कोणाला पाडायलेत मला कटरचू हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागलं आता त्यामुळे कालपासून मराठा खवळला पाटील तुम्ही जे आरोप केले बावनकुळेंवरती त्यावर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे अन्याय झाला असेल तर कोर्टात न्याय मागता येईल जात पडताळणी समिती स्वतंत्र आहे असं त्यांचं म्हणणं आम्हाला काय झक मारायला पाहिजे तुला कोर्टात
तो कसा झक मारायला इकडे झक मारलीस? कशाला दिलं ते एंडोर्समेंट करून पत्र? कोर्टात तर न्याय मागून न्याय देवता आम्हाला न्याय देईनच ना, पण तो कशाला झक मारली? फडणवीस ऐकून तू कशाला बोकांडी बसवतो? मी तो बोकांडी बसल्यावर मग रडायला लोक तो पोरं तुला जेलात टाकून तो लय भ्रष्टाचार साल्या. तुम्हाला पोरं जर रडायला लावा लागलास प्रमाणपत्र रद्द करून, तोय सुद्धा पोरं जेला सोडू शकतो मी. तोय वाईन किती भ्रष्टाचार केलाय मला माहिती. तुम्हाला त्या भानगडीत कम पाडितो. तुला मी चांगला आहे म्हणून सावध केलं की त्या परळीच्या षडयंत्रात तो भाता गुतलाय. तो ताबडतोब माणूस पाठवला तिथून. तू एवढं म्हणलं बावनकुळे मला, नागपूरहून चंद्रपूर का वशिक आलं मला कळत नाही, टेन्शन आलं म्हणे मला. मी मीडियात नाव घेतलं होतं, तू सुद्धा गुतीणार आहे तो. तातडीने तो माणसाजवळ पुरावे दिले, तो भाषेला तो पोराला समजायला तो पोरगबी आहे. त्याच्यात तो पोरगबी तू सावध केलं, पोरग तिथून तोडलंस. आम्ही हे उपकार करायचो तो आम्हाला म्हणतो कोर्टात जाय, कोर्टात पाठवतोय इकडे रद्द करून आम्हाला. तोयामुळे मी पोलिसला भोगायला लावणार, ध्यानात ठेव. तू ध्यान ठेव, तो एकट्यामुळे 25 आमदार पाडणार मी घडवण्याचे. मराठ्यांचं वाटोळ करायला रे, कामान धामाचं कशामुळे वाटोळ करतो रे? खोटं असलं तर फेकून दे, जेलात टाकायला सगळ्या. चल, मला राजकारणावर बोलायचं नव्हतं म्हणतो मी. त्या सरकारनं जाणून बुजून इश्यू तयार केला खोटे खोटे म्हणून. यांचा काय प्लॅन होता शेवटचं सांगतो ना तुम्हाला, यांचा काय प्लॅन होता ती मला तर नंतर सांगायचं होतं, आता सांग. यांचा असा प्लॅन होता, हे प्रमाणपत्र रद्द करायचे, राज्यात वार्ता पसरून द्यायची, सगळे प्रमाणपत्र रद्द होणार आहेत, मराठ्यांच्या पोरात भीती निर्माण करून द्यायची, ऍडमिशन आपल्याला नोकऱ्या केलेल्या. आणि ही भीती पसरून 58 लाख नोंदी कमी करायचं षडयंत्र सुरू होतं ना, हे असं आहे. मी जे 8 दिवसापूर्वी म्हणलो होतो, यांना 58 लाख प्रमाणपत्र शोधले, यांना शिंदेची बरोबरी व्हायना. हे तर नोंदी शोधेनात, एकनाथ शिंदेची बरोबरी यांना होत नाही. यांना नोंदी शोधायच्या नाहीत, उलट त्या कमी करायच्या. यांना रद्द कशा होत्या? त्या 58 लाख नोंदी शिंदे समिती शोधल्या, कसं काय रद्द होत्या? होऊ शकत नाहीत त्या, कारण इथं बाप दाखवलं रद्द करा असं आहे. यांनी नोंदी रद्द केल्या, सरकार मी घालतो यांचं, एकूण त्याचा ठोत नाही आणला. धाराशिवमधून एक बातमी समोर येत आहे, तिथे सुद्धा 3 लोकप्रतिनिधींच्या ओबीसी प्रमाणपत्राला थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले. आव्हान कोणीही कोणाला देऊ शकतं असंच. आम्ही द्यायला सुरुवात करू, तुम्हाला जर आनंद होतोय आमचे प्रमाणपत्र रद्द होऊन खरे असून, आम्हाला इथून पुढच्या काळात ओबीसीच्या वाटोळं झालेलाचा आनंद व्यक्त करावा लागणार. जशाच तसं उत्तर द्यावं लागणार आहे, जसं तसं वागावं लागणार. त्यांचं जर आता मनगट आणि खेटाची तयारी असेल तर ती बी आम्हाला इथून पुढे करावं लागणार. आतापर्यंत नव्हती पण करावं लागणार. ते म्हणतात की जात पडताळणी विभाग कोणत्याही मंत्र्याचं ऐकत नाही. जात पडताळणी विभाग कोणत्याही मंत्र्याचं ऐकत नाही. कोण म्हणतं? बावनकुळे. कोणाचं ऐकत नाही? हे काय दिलं झक मारायला तो स्वामी म्हणला आम्हाला. महेंद्रकर ते काहीतरी तहसीलदार आहे महेंद्रकर, तो म्हणला बावनकुळेचा दबाव आहे, मी चालू ड्युटी सोडून. 8 दिवस मुंबईला होता, नव्हता कडा शिडी आरतीची. लपून बसला देव तिकडे जाऊ, इतका भ्याला. तो म्हणला इकडून जरांगे पाटील हे खरं आहे, मला द्यावं लागेल, नाही देवा तिकडून मंत्री ड्युटी जाणार आहे. हे पत्र सुद्धा आमच्या हाताला लागत नव्हतं. या पत्रामुळे बावनकुळे घाबरलेला आहे आता. मी त्याच वेळेस सांगितलं होतं, मी व्हायरल करेल तर मराठ्यातून तू संपशील, मराठ्याच्या नजरेतून बावनकुळे तू पडशील. हे मी लाड भाऊला सुद्धा सांगितलं होतं. मला मराठ्यांच्या नजरेतून बावनकुळेला पाडायचं नाही, दुरुस्त कर म्हणा त्याला. हे फक्त अधिकाऱ्यांसाठी पत्र होतं, फक्त अधिकाऱ्यासाठी, फक्त अधिकाऱ्यासाठी पत्र होतं. तरी आमच्या हाताला लागलं ते. हे शिंदेचं सांगतो आता, ते सांगितलं बीडचं, हे शिंदेचं. व्हॅलिडिटी दाखवली ना तुम्हाला, आदेश झाले व्हॅलिडिटीचे आदेश. मंत्र्याचं ऐकत नाही, तुम्हाला येड्यात काढतोय.
पुढे तुम्ही मंत्री होणारच नाही तर असंच काम करू आम्ही. त्याला काय तो यासाठी आता तुला देवेंद्र फडणवीसचं वाटलं होऊ दे. आता तोही मराठ्यांच्या विरोधातली मस्ती फडणवीसांना आणि एकनाथ शिंदे साहेबाला भोगावं लागणार. मंत्र्याचं ऐकत नाही असं होतच नाही. चलो धन्यवाद. आणि हे मी तुम्हाला आता हे सगळं सिद्ध करून देणार आहे. उदाहरणार्थ आता हे प्रमाणपत्र रद्द केलंय ज्योती दहीहंडे, वर्षा बोडखे, रेखा अंबुरे आणि कोमल पारवे, ते सगळेच इथं आहेत. मी सगळ्यांशी चर्चा केली त्यांच्याशी. तुमच्या नोंदी कोणत्या आहेत, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालंय का, व्हॅलिडिटी का दिली नाही, याच्याशी सविस्तर चर्चा झाली. सरकारने कसं जाणून बुजून याच्यात कट रचला आणि मराठ्यांचा जी पूर्वी एक शब्द होता बघा, पानिपत कसं करायचं, निवडून मराठ्यांकडून यायचं सरकारनं, मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस्तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस्तर. आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं. 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये. ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखी 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही. आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा की तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत. कारण तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा व्होट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही. याच्यातल्या ज्योती दहीहंडेचं जे प्रकरण आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही यांचे कायम रद्द करा, काही हरकत नाही. त्या राजकारणामुळे आमच्या लाखो पोरांचं वाटोळं होऊ नये. मी ते समर्थनच करत नाहीये. मला शिक्षण नोकरी ही महत्वाची आहे पोरांसाठी, माझ्या समाजाचे पोरं सुधारावं. पण हे तुम्ही वाजविलं म्हणून मला या विषयावर बोलायची गरज आली. सरकारने वाजविले म्हणून मला या विषयावर बोलायची गरज पडली. नसता यांचे प्रमाणपत्र रद्द केले असते, यांना तुम्ही राजकारणात तिकडं काही केलं असतं तरी मला याच्यात बोलायचं पण नव्हतं, मला गरज पण नाही. मी खरं ते सांगतो जाहीरपणानं. कारण इथं एक निवडून येईल पण त्या गावातल्या हजारो पोरांचं वाटोळं होणार आहे, त्या गावच्या जिल्ह्यातल्या लाखो पोरांचं वाटोळं होणार आहे. म्हणून मी तिकडे ओढतच नाही. पण आता हे ताणून ताणून तुम्ही मुद्दाम तिथं आणलंय आणि गैरसमज प्रचंड मोठा केला. हे प्रमाणपत्र कसे आता मग टिकतेनच का, मग पोरांचं नोकरीचं ऍडमिशनचं कसंच होणार, आणि रद्द हे तुम्ही राजकीय द्वेषातून केले. तुम्हाला निवडून नाही आता आलं, तुमच्या गांडीत तो दम नव्हता. ते निवडून आले, त्यांच्या क्षमतेवरती कामं केली असतील, ते लोकात झटले असतील, रात्रंदिवस राहिले, लोकांनी कपाकप मतदान केलं, त्यांना निवडून आले. तुम्हाला ते सहन होईना म्हणून तुम्ही हे काम केलं. आता हे काम कुणी केलंय, आता मी आधी तुम्हाला क्लिअर सांगतो, नंतर बाकी सांगतो. आता ही जी ज्योती दहीहंडीचा विषय आहे ना, ह्यो असा आहे. ऐका हा फडणवीस, आईला तुमचं मत चांगलं चाललं होतं, तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतली. तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टांगड्या छाटीता. फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टांगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्र्याच्या हाताने तुम्ही मराठीच्या टांगड्या छाटीतात. तो बावनकुळे आहे. त्या बावनकुळेचं पत्र देतो फडणवीस साहेब तुम्हाला, रद्द करायला सांगितलंय त्यांनी. ते मीडियाला बी देतो थोड्या टायमात, पण मला अगोदर हे ज्योती दहीहंडेचं बघू द्या. यशवंता दहीहंडे नावाचा व्यक्ती आहे, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली बघा फडणवीस साहेब, ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणालाच. याच्यात नोंद सापडली यशवंता दहीहंडेची. तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बडवायलात ना तुम्ही मराठ्यांच्या विरोधात, की ते बोगस येतं, खोटे येतं, आमकं आहे तमकं आहे, ही उर्दू आहे आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकंडी बसायचं बंद करा. मी जर बोकंडी बसलो ना,
तर उठणारच नाही. हे तुम्ही चिटकेलेली नोंद आहे. आणि मग हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंता दहीहंडीची नोंद सापडली. तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही कळायची. शिंदे साहेब तुमच्या इतकं नाव मी कुणाचंच घेत नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतके आहारी जाताना म्हणून. हे का बोलतोय ना ते पण सिद्ध करून देतो फडणवीस शिंदे साहेब, तुम्हाला का बोलतोय ते सुद्धा सांगतो. हे भिंतीला चिटकेलेल्या मीडियाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दाखवतोय. या भिंतीला चिटकल्यात आणि याच्यातून ज्योती दहीहंडी म्हणजे यशवंता दहीहंडीची नोंद मिळाली. हे क्लिअर झालं. आता यशवंता दहीहंडीची नोंद सापडली 2 वर्षापूर्वी शिंदे समितीनं, त्या आधारे निघाली. आता यशवंताचा नातू कोण आहे? भाऊसाहेब दहीहंडे. तर ती पलीकडून बसल्याला राव त्याचं, हा ती नातू जिवंत आहे. फडणवीस साहेब जिवंत आहेत बरं काय, मराठी मेलेलं नाही. तुम्ही मारणार आहेत इथून पुढं, तुम्ही मारणार आहेत मराठी. तुम्ही जे कट रचलाय ना मराठी संपवायचा, तुम्ही मारणार आहेत, पण ते जिवंत आहे आणखी. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र पण मिळालंय. कुणाचं? भाऊसाहेब दहीहंडेचं. हे भाऊसाहेब दहीहंडेचं कुणबी प्रमाणपत्र हे मिळालंय. आता पुढचा विषय, या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे. यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं आहे फडणवीस साहेब कुणबीतून. यांची काडी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशी राजकारण्यासाठी तुमचा निवडून आला नाही म्हणून तुम्ही याची काय काळजी केली ते पण सांगतो मी. तुमचा निवडून नाही आला याला फासावर द्या म्हणून तुम्ही तिकडे दे हे चारी. पण तुम्ही इथं तुमचा निवडून नाही आला म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या द्वेषातून तुम्ही ते फोन करून रद्द करायला लावलं. रद्द करायला लावला हे जाहीर सांगतोय. रद्द करायला लावलंय. या ज्योती दहीहंडेचं रद्द करायला लावलं. तुम्ही रद्द करायला लावा, फाशीवर द्या म्हणतो ना. 3000 लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही माझ्या मराठ्याच्या राजकारणासाठी तुमचा निवडून नाही आला म्हणून? हे कशावर म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला. या ज्योती दहीहंडेची व्हॅलिडिटी द्या म्हणून आदेश दिले. त्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या द्या म्हणून. किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजपकडून होईल, एक जण म्हणतो शिंदे सेनेकडून होईल. नाही तो रद्द करू. हे ऑर्डर आहे वंशवळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे. की त्यांच्या फाईलमधून आपल्याला हाती लागलाय. व्हॅलिडिटी द्या म्हणून तुम्ही आदेश करता, तुमच्याकडे येईना म्हणून रद्द. आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागला की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा तुमचाच डाव याच्यात. हे सत्य आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? ते सगळे आता प्रमाणपत्र निघलेत या नोंदीनुसार. उर्दू आम्ही लिहिली का? इतकं गठ्ठ घेऊन पळत हे पोरग, हे शिंदे पोरग आहे ना. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला? हे काय आहे? तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे इतके पुरावे एका बी राज्यातल्या. हे एका माणसाच्या यशवंत दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय. जसं मोजण्या करायच्या इतकं गठ्ठ आहे ती. अरे नालाय कव्हर करू नका तुम्ही. मी इतकं मागायला लागणार, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तारा लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे? काय पुरावे येतं? काय ते निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे ते?
कोण अधिकार देतं रे तुम्हाला मराठींचा वाटोळा करायचं? माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचा वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय पुरावे आहेत का काय आहे ते? तुम्ही कुठं पण बघा, इतके पुरावे नसते तो. नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दही अंड्याच्या. आता तुम्ही आता त्या जिल्हा परिषद सदस्याचा वाटोळा करून टाका. या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिले त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठींचा वाटोळा करायचं ठरवलंय. यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठी लोक मारणार तुम्ही? हे पुरावे किती द्यायचे फडणवीस? तुमचं अर्ध आयुष्य जाईल एवढंच गठ्ठा बघायला वाचायला. एका यशवंता दही अंड्यासाठी इतके पुरावे काढलेत. हे तुमच्याजवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी. दावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते. तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील, इतके पुरावे या पोरांनी गोळा केलेत. मी त्या राजकारणासाठी बोलत नाही, ते काढी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय. हे बघा, हे तुकडे बिलापासूनचे आणलेत त्यांनी. पूर्वी तुकडे बिल होते तवापासूनच्या पावत्या द्या, कुणबी नोंदीच्या दही हंड्याच्या. का रद्द केलं? प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची, म्हणलाय का नाही देऊ? मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळ आला मग नुसतं हे उलटू त्याला काढायला किती दिवस गेले असतील? काय हे फडणवीस आणखीन लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या क्वार्टर करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जा. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज वर्गडीन मी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. काय ते पुरावे काय द्यायचे तुम्हाला? वंशवळीपासून सगळे. यशवंताची नोंद सापडली. यशवंताला 3 पोरं आहेत, बाळा यशवंता, देवराव यशवंता आणि बापूराव यशवंता. यशवंताचे पोरं कवराजी, बंशी आणि भाऊसाहेब देवराव. हे ज्याची नोंद सापडली त्याचे पोर आहेत. बंशी देवरावचे पोरं कोण? श्रीधर बंशी आणि भगवानराव बंशी दहीहंडे. तुम्ही रद्द करताना प्रमाणपत्र राजकारणासाठी म्हणत नाही. तुम्ही हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सह द्या आणि याला राजीनामा द्यायला सांगा आणि तुमचा निवडून आणा. पण खोटे प्रयोग करून तुम्ही 3000 लोकांना मारू नका. सत्य प्रमाणपत्र असून सुद्धा तुम्ही जे बोगस शब्द लावला ना, त्याच्यासाठी मला इतकी बोलायची वेळ आली. तुम्हाला नाहीच पाहिजे ना राजकारणात. तुम्ही हार माना नको घेते का ना. सरळ तुला आम्ही नाही हारू शकलो, तो पुढून ना घासतोच राजीनामा देईन, ये निवडून चल. पण प्रमाणपत्र खोटं बोगस कसं का म्हणता तुम्ही इतके पुरावे असून? निवडून यासाठी हे चाळे करणार. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणार तुम्ही. आता हे श्रीधर बंशीचा बंशी देवरावला 2 पोर आहेत. एक श्रीधर बंशी आणि भगवान बंशी. आणि इथं हे त्यांना 2 मुलं आहेत. विष्णू दहीहंडे. मुलाचं नाव काय आहे त्या? विष्णू श्रीधर दहीहंडे. विष्णू श्रीधर दहीहंडे आणि ज्योती दहीहंडे. हा, काय रक्ताचं नातं पाहिजे तुम्हाला? निवडणुकीत त्याला हरवायचं तर हरवा ना. काय रक्ताचं नातं पाहिजे? रद्द झालं कशावर केलं? पैशावर केलं. काही एक जण म्हणतो शिरसाटकडी, एक जण म्हणतो घुमरेकडी म्हणून रद्द केलं. कशामुळे रद्द केलं? हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. आणि बच्चू कडू कुणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. किती गैरसमज पसरला राज्यात तुम्ही येऊ.
मला आयुष्यातही शिंदे साहेबांवरती संशय येत नव्हता, आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाने. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांचं सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत, खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल बरं का. आणि विलास घुमरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही, तेच तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघन मी काय करायचं ते. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येते? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय बाळासाहेब भवनला हमेशा? कस काय संशय येऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं, शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून. लोकांनी पक्ष बघायचा, आपल्या मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदेच आहे, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या सगळं? एकीकडून ओबीसीच्या समरीता, आमच्या उरावर सोडिता, आणि मतदान तर आमचं पाहिजे, आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार आणि मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं, मला रात्रंदिवस रक्त जाळा लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्यात वाटलं तुमचा धुळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कसं काय भेटते? जे स्वतःला स्वयंघोषित ते नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत, त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कसं काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय, आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते हे परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना, ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात, तुमच्या सांगणार होत्या एकनाथ शिंदे साहेब. एकूण मी पण लागतो नाही, एकूण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता, त्याचं कॉलेज संभाजीनगरला, तिथं बैठका होत्या, आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला आले असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंचे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरा तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमच्या गद्दारीचा डाग पोसायला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बारा म्हणायची, की उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण आम्ही तेवढं रक्त झिजलंय, 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपयाची तिकीट कमाने घेतात, 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबांच्या शब्दावरती. आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले की उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लिडर आहेत, आणि आमचा मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताच्या फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर, आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात, आणि ते शिंदे साहेबात लोक. आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिटा निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पळल्यावर तुम्हाला विचारेल का कोणी दिल्लीत? त्याच्या ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत तो शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं,
शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठका त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर म्हणलेलात मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं. मग आता हे खालचे 40 शिंदे साहेबाला माहित आहेत का नाही मला माहित नाही, पण आम्ही तुम्हालाच बोलणार, कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतील आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय, तो बावनकुळे. त्या बावनकुळेनी एन्डोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं होतं, मी लाडसाहेब त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळेने दिलेलं एन्डोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्या. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठा हो. मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठा हो आपलं, प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले, प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे, यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजूला लढावं लागतं, जसं ते लढते तसं. सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागलं. एवढे पुरावे दिलेत आता मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या. जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही, हे रद्द करणारच. आता बोडखेची नोंद रद्द झाली, बोडखेची नोंद उर्दू लिपीत सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजे. मी बी लय गंड्याचा आहे. मी इतका खुनशी जर मागा लागलो ना, मी बळत लाड भाऊमुळे, त्या विखे पाटलांमुळे तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठीचं कल्याण होतं, चालू द्या. पण माझ्या मराठीचं वाटलं करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. त्या बोडखीची नोंद सापडली, पांडुरंग बोडखेची नोंद सापडली उर्दू. पांडुरंग बोडखे आणि वसंत बोडखे ते सख्य चुलत भाऊ. त्या वसंतचा मुलगा संजय बोडखे, कुणबी प्रमाणपत्र दिलं. संजय बोडखेचे 2 मुलं आहेत, गौरव संजय बोडखे आणि गीतांजली संजय बोडखे. कशामुळे रद्द केली? काय कारण? ही उर्दू सापडलेली त्यांची नोंद. आम्हाला मराठी नीट वाचता येणार तर उर्दू लिहा येईन का? याच ट्रान्सलेशन करून दिलेलं बघाय. पांडुरंग नारायणची नोंद मराठा कुणबी 1947. बर, याच्या पुढे ऑब्जेक्शन आहे यांना की तसंच हे का पक्क लिहिलेलं शाहीतीच आहे का? तर त्या तज्ञांनी लिहून दिलंय ती शाही आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे. अधिकारी तर फडणवीस तुमचा आहे ना. 3-4 विषय सांगितलेत तुम्हाला आता मी. ही त्यांची वंशावळ. चूक काय? फक्त राजकारण ना. राजकारणामुळे इतक्या लोकांचं वाटोळ करणार का तुम्ही? आता मराठ्यांची चूक काय याच्यात?
माझ्या गरीब मराठ्यांनी आंदोलन उभा केलं याचा चूक काय? का मारायचे पोरं तुम्हाला मराठ्यांचे? याच्यात त्या पोरानं प्रसाद बोळखेनी कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलं. मारायचे का फडणवीस पोरं? मारायचे तुमच्या राजकारणासाठी? तिथं व्हॅलिट्या झाल्यात ह्या नावाच्या. व्हॅलिट्या म्हणतोय मी. हे बोडखे नाव आहे ना फडणवीस, इथं व्हॅलिट्या झाल्या. कुठे ती प्रत होती व्हॅलिटीची? मला दाखवू द्या आज. आता जे बोबाटा उठलेला ना आणि जी कुठली बी पैदाशी ना तिने खुश झाली. सत्याचा विजय. मराठ्यांचं वाटोळं करणं सत्याचा विजय असतो का? पृथ्वीराज बोडखेची व्हॅलिटी झाली. सक्क चुलत बोळी तिचा. फक्त राजकारणाच्या द्वेषापोटी यांनी रद्द केल्या आणि मराठ्यांचं वाटोळं करायला लागलं. महाराष्ट्रातल्या मराठ्यालाही सांगतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या व्हॅलिटी झाल्याशिवाय उभा राहत जाऊ नका आणि तो पुढे राजकारणात उभा राहू नका. मराठी गरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होत आहे. मला ह्या प्रकरणात पडायचं सुद्धा नव्हतं. मला गरज नाही याच्या. पण या नावाखाली हे मराठ्यांचं वाटोळं करायला लागले म्हणून या प्रकरणात मला पडावं लागलं. हे मीडियाला चालत नव्हते तर मीही बोलत नव्हतो. याला सत्याचा विजय म्हणता बरं तुम्ही भिकारडे हो. काय पायदेशी आहेत अवलादी तुमच्या? तुमचं एखादं लेकरू नोकरी गेल्यावर आम्ही असाच आनंद व्यक्त करायचा का? आता तुमचं जर एखादं पोरग नोकरीतून गेलं असं गेलं आम्ही पण इथून पुढे हित तुम्हाला रूढ पाडायची का? आता याला सत्याचा विजय म्हणते. अरे खोटारडेपणा सगळं दबावापोटी तुम्ही मंत्रालयात बसून बसून हे रद्द करून घेतलंय. आमच्या विखे पाटलाला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावते. हे टाळाटाळा बोलतात ना बाकीचे. शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर, यांना बोलता येत नाही का मराठ्यांचं कम वाटोळं करता म्हणून? तुम्हाला बोलता येत नाही का सर? समजतंय का तुम्हाला? फक्त तुमच्या बावनकुळ्यांनी केलंय. यांच्या व्हॅलिट्या झाल्यात. पोरांनी काय करायचं? असे पोरं मारायचं षडयंत्र कट रचला का तुम्ही? काय करीन तुमचा बावनकुळे किंवा शिरसाट किंवा घुमरे? काय करीन? एकदा निवडून